चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। बाबा की जय। गजानन महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। आशीर्वाद मागायला आलो. कुठेही करायचं इथून जाऊ नंतर सॉरी अलंकारपुरी पुण्यभूमि पवित्र ज्ञान राजा सुपात्र तया ठरिता महापुण्य राशि नमस्कार श्री पुंडलिकावदय हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री स्वामी महाराज की जय। महाराज की जय।
नमो सद्गुरु तुकाराम
कल्याणमूर्तिं नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति ॐ अग्निमिळे परं देवं यज्ञस्य त्वां त्र्यधीश्वरम् स्तोमोऽयमग्र्योऽर्ध्यस्ते हृदिस्पृगस्पुषन्तमः पुण्डलीकवरदाय श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अप्पा बाबा की जय। महत्पुण्याचा दिवस माझ्यासारख्या एका अत्यंत साधारण व्यक्तीच्या जीवनामध्ये दत्तप्रभू आणि आदरणीय बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने दत्तकथा करण्याचा योग त्याही या पर्व काळामध्ये आद्य शंकराचार्य जसं म्हणतात दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः। या 84 लक्ष योनी फिरता फिरता माणसाचा जन्म मिळणं आद्य शंकराचार्यांनी 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, माणसाचा जन्म मिळणं। लक्ष 84 योनी फिरकर अवचित नरतनु पाया पाप पुण्य समी कृत्वा नरयोनीषु जायते। 84 लक्ष योनी फिरता फिरता ज्यावेळेस माणसाचं पाप आणि पुण्य या जीवाचं समान होतं त्यावेळेस एकदा माणसाचा जन्म मिळतो। म्हणून संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे नरदेह दुर्लभ जाण नरदेह दुर्लभ जाण नरदेह शतवर्षाची गणना यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा नरदेह दुर्लभ जाणा। शतवर्षाची गणना 100 वर्षाचा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे। हा सहज प्राप्त नाही झाला, अनेक जन्मामध्ये आपण या नरदेह प्राप्तीची वाट पाहत होतो आणि दैव योगाने तो परमेश्वराच्या गुरुच्या कृपेने तो प्राप्त झालेला आहे। त्यानंतर हा देह प्राप्त झाल्यानंतरची दुसरी अवस्था आद्य शंकराचार्यांनी सांगितली मुमुक्षुत्व, म्हणजे आपलं कल्याण व्हावं ही मनाला वाटणारी इच्छा। गुरूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, त्यातून या
जन्माचं कल्याण व्हावं, सार्थक व्हावं, पुनरपी जननम पुनरपी मरणम या सगळ्या जन्ममानाच्या फेऱ्यातून आपली सुटका व्हावी ही इच्छा मनाला निर्माण होणं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपलं कल्याण व्हावं इच्छा निर्माण होणं आणि मुखाला भगवंताचं नामस्मरण येणं. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आद्यशंकराचार्यांनी सांगितली ती म्हणजे महापुरुष संशय. ती म्हणजे महान अशा सत्पुरुषांचा आश्रय मिळणं, त्यांचे कृपाशीर्वाद मिळणं, जे माझ्यासारख्या तुच्छ माणसाला आज या ठिकाणी बाबाजींच्या चरणी ही सेवा समर्पित करताना प्राप्त होत आहे. कारण संतांची संगत, त्यांचा आशीर्वाद मिळणं साधी गोष्ट नाहीये. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही कृपा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाबाजींच्या कृपा चित्राखाली आपल्या सर्वांना प्राप्त होणारच आहे. आणि या सगळ्या कृपा चित्राखालच्या वाटचालीमध्ये आपल्याला एक मुख्य नाम बाबाजींचं आणि सद्गुरूंचं, प्रभू दत्तात्रयांचं जे आपल्याला असायचं पाहिजे ते सगळं आपल्याला या आजच्या आजपासून सुरू होणाऱ्या या कथेमधून प्रभू दत्तात्रयांच्या लीला या दत्तकथेच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत. दत्तप्रभू आणि बाबाजींच्या आशीर्वादानं जे काही या व्यासपीठावरून कथन करता येईल तेवढं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं ही सेवा या ठिकाणी समर्पित करण्याचा आणि आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या हृदयस्थ जनार्दनाच्या ठिकाणी ही सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्ते नोदिता टीका वासुदेव सरस्वतीं निमित्तीकृत्य विपुना चरितस्य गुरोर्वरा. महर्षी व्यासांनी एकूण 18 पुराणांची रचना केली. 18 पुराण, 18 उपपुराण, त्यानंतर उपोपपुराण अशा विविध पुराणांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. या 18 पुराणामध्ये ज्या कथेचं निरूपण आपण करत आहोत त्या पुराणाअंतर्गत ते दत्त पुराण या 18 पुराणांमध्ये किंवा 18 उपपुराणामध्ये येत नाही. पण परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी रचलेलं हे श्री दत्त पुराण परमपूज्य परमहंस टेंबे स्वामी महाराज यांचं जीवन हाच एक चमत्कार आहे. महाराजांनी लिहिलेलं हे श्री दत्त पुराण हा तर परम चमत्कार आहे. महाराजांनी हे दत्त पुराण लिहिलं असं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष दत्तप्रभूंनीच हे दत्त पुराण टेंबे स्वामींकडून लिहून घेतलेलं आहे. आदरणीय टेंबे स्वामी महाराजांना दत्तप्रभूंचा नित्य सहवास
प्रकारचे ग्रंथ महाराजांनी लिहिले. त्यामध्ये दत्तचरितम असेल, दत्तपुराण असेल, द्विसहस्री गुरुचरितम असेल, अशा अनेक प्रकारच्या ग्रंथांची, स्तोत्रांची निर्मिती वासुदेवानंद सरस्वती त्यांनी महाराजांनी केली. आपण एका अशा भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत की जी संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांचा गाथा असेल, असे अनेक वाङ्मय चमत्कार या ग्रंथांनी केलेले आपल्याला वाचता आले. हे आपलं परमभाग्य आहे. आपण या संतांच्या नंतर जन्माला आलो, हे आपलं परमभाग्य आहे की त्यांनी लिहिलेलं साहित्य आपण वाचू शकतो, त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण करू शकतो. असंच एक अलौकिक असं कार्य तेलवे स्वामींनी केलं आणि दत्तपुराणाची रचना केली. खरं पाहिलं तर अनेक प्रकारची पुराणं आपल्याकडे झाली. अनेक पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आपल्याला श्रवण करायला मिळतात. पुराण कथांचं श्रवण का करायचं, कशासाठी कथा श्रवण करायच्या? आपण जर माणसाच्या जीवनामध्ये पाहिलं तर प्रयोजनम अनुद्दिश्य मंतोपि प्रवर्तते असं म्हटलेलं आहे. एखादा माणूस एखादं काम करायला तयार होतो त्यावेळेस तो विचारतो याचा मला फायदा काय, हे काम केल्यामुळे मला काय फायदा होणार. आपण सहज एखाद्याला म्हटलं की बाबा असं असं एक दुकानावर काम आहे, तर तो लगेच पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो की मला पगार किती मिळणार आहे. म्हणजे माणसाला फायदा पाहिल्याशिवाय तो काम करण्यासाठी तयार होत नाही. तसं ह्या पुराण कथा श्रवण करायच्या म्हणजे कशासाठी करायच्या, त्याचा फायदा काय. आचार्यांनी सांगितले अकामतः प्रियायाः न कर्हिचित् दृश्यन्ते. कुठंही आपल्याला जगामध्ये फायदा नसताना एखादं काम करताना माणसं दिसत नाही. बाबाजींसारखे संत याला अपवाद आहेत. सर्वसाधारण माणसाचं जर चरित्र आपण पाहिलं तर माणूस काहीतरी अपेक्षा असल्याशिवाय ते काम करत नाही. मग या कथा ऐकायच्या कशासाठी? आपल्याला अनेक ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. राम कथा असेल, श्रीमद भागवत कथा असेल, सकल संत कथा असतील, ह्या सगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. मग या कथा म्हणजे काय, तर कथा म्हणजे गोष्ट नाही. लक्षात घ्या, संस्कृत मध्ये येन प्रकारेण यथा तेन प्रकारेण तथा सर्व प्रकारेण सर्वथा तसं केन प्रकारेण कथा. केन प्रकारेण कथा म्हणजे कथम. कथम या शब्दाचा अर्थ आहे कसं. सगळ्या पुराणामध्ये जर ज्या ज्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात त्या सगळ्या कथांमध्ये जी चरित्र आहेत, ही सगळी चरित्र ऐकत असताना आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की कथम, कसं. आपल्याला कसं आहे, आपण दुःखातच विचार करतो फक्त मलाच कसं हे दुःख वाटायला.
एखादं दुःख वाटायला आलं की माणसाला लगेच प्रश्न पडतो मनाला की मलाच का हे दुःख वाटायला येतं, मलाच कसं. मग हे दुःख आठवल्यानंतर बाबाची आठवण होते. पण कथम या शब्दाचा अर्थ आहे कसं, कशा प्रकारे. जसं माणसाला दुःखात आठवतं की कसं कथम, तसं माणसाला सुखात सुद्धा आठवण झाली पाहिजे की मला हे का सुख मिळत आहे, माझ्याच वाटेला हे सुख का आलं. जसा दुःखात प्रश्न पडला तसा सुखात सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. आपलं काहीतरी पूर्व पुण्य असलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला हे सुख मिळणार नाही. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मनुष्याला देता आलं पाहिजे. उदाहरणार्थ या दत्त कथेच्या अंतर्गत विचार करायला गेलो तर सहस्रार्जुनानं 84,000 वर्ष राज्य केलं. या दत्त कथेमध्ये येणारी कथा आहे. सहस्रार्जुनानं 84,000 वर्ष राज्य केलं, तरी सुद्धा सर्व प्रकारची सुख उपभोगून सुद्धा त्याला समाधान प्राप्त झालं नाही प्राप्त झालं समाधान. दत्त प्रभूंच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या सिद्धी त्याला प्राप्त झाल्या होत्या. युद्धाच्या वेळी 1000 हात त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायचे, असे दिव्य 1000 हाताने तो युद्ध करायचा. त्याच्या राज्यामध्ये एखाद्यानं आपल्या मनात जरी चोरीचा विचार आणला तरी त्याच्या पुढे तो प्रगट व्हायचा. इतके दिव्य सिद्धी त्याला दत्तप्रभूंच्या कृपेने प्राप्त झालेल्या असून सुद्धा 84,000 वर्ष राज्य केल्यानंतर त्याला या सुखाचा सुद्धा उभं आला, समाधान नाही मिळालं. शेवटी पुन्हा दत्तप्रभूंकडे जावं लागलं. मग इथं आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे की 84,000 वर्ष राज्य उपभोगून सुद्धा त्याला का समाधान नाही मिळालं, कथम. त्याच्यासाठी कथा ऐकायची. अनेक चरित्र आहे. मग आवर्त असेल, भगवंताचा भागवतोत्तम असा भगवत प्रिय असा भक्त प्रल्हाद असेल, यदु महाराज असतील. पण या सगळ्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस प्रथम असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो, कसं असा प्रश्न विचारला जातो, त्यावेळेस त्या सगळ्यांचं उत्तर एकच आहे. आणि या सगळ्याचं उत्तर आहे मी, अहम. अहंकार, माणसाला निर्माण होणारा अहंकार हे याचं उत्तर आहे. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददातीति बुद्धिरेषा अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता. माणसाच्या सुखाचा आणि दुःखाचा कोणीही दाता नसतो. दुसरा आपल्याला दुःख देतो, दुसऱ्यामुळे आपल्याला दुःख होतं, ही माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली दुष्ट बुद्धी, कुबुद्धी आहे. या सगळ्याचं उत्तर काय आहे तर अहम करोमी, मी करतो. माणसाचं कुटुंब ज्यावेळेस कुटुंब प्रमुख चालवत असतो त्यावेळेस त्या कुटुंब प्रमुखाला सुद्धा अहंकार असतो की मी हे कुटुंब चालवतो, मी केलं म्हणून हे झालं. ह्या मीचा जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत हातातून घडलेलं कर्म हे भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचत नाही. आणि जो या प्रश्नाची उत्तर शोधतो की मलाच का त्रास होतो, मलाच का सुख मिळतं, त्याच्यावर देव कृपा करतात. लक्षात देव करील दया, दयावरी देव करील दया.
कसं आहे की जो या सगळ्या प्रकारची उत्तर शोधण्याकरता प्रयत्न करतो त्याच्यावर देव कृपा करतात, दया करतात. आणि कृपा हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि स्त्री ही गुणावर दुग्ध होणारी असल्यामुळे ज्याच्याकडे गुण आहे त्याच्यावर देव कृपा करतो. म्हणून भगवंताला आवडणारे सगळ्या प्रकारचे गुण आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे आणि हे गुण आपल्यामध्ये निर्माण करण्याची बुद्धी आपल्याला या कथा देतात. म्हणून या सगळ्या प्रकारच्या कथांचं आपण श्रवण करतो. कथा या माणसाला तत्वनिष्ठ आणि निश्चयात्मक अशा प्रकारची बुद्धी देतात, दृष्टी देतात आणि ती दृष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हावी, योग्य साधन आपल्याला सापडावं. कसा आहे माणूस आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं करतो. कधी तो योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, कधी ध्यान, धारणा, समाधी या मार्गाला लागतो, कधी कर्म मार्गाला जातो. हे कर्म करावं का ते कर्म करावं. भक्ती मार्गामध्ये तो उपासना करतो. मग नेमकं काय करावं या सगळ्या जंजाळामध्ये तो अडकतो आणि नेमकं कोणत्या साधनानं आपलं कल्याण होईल याचा आयुष्यभर विचार करतो. आणि ज्यावेळेस त्याला योग्य साधन सापडतं त्यावेळेस आयुष्य संपलेलं असतं. म्हणून एकच साधन काय नाही, बाबाजींच्या चरणाची सेवा करा, एवढं एकच साधन आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा अंगीकार करा, बाकी काहीच गरज नाही. तुका म्हणे साधन सुलभ वाटे, तुका म्हणे साधन सुलभ वाटे, तुका म्हणे साधन सुलभ वाटे, तुका म्हणे साधन सुलभ वाटे. जीवनाच्या कल्याणाचं एकच सूत्र आहे, विषय वासनांचा त्याग करा, सद्गुणांची कास धरा आणि सगळी दृष्टी आपल्याला सद्गुरूंच्या सेवेला प्राप्त होणार आहे. आद्य शंकराचार्यानंतर या दिव्य अशा प्रकारची रचना करणारे सर्वश्रेष्ठ जर कोणी रचयिता असतील तर ते वासुदेवानंद सरस्वती तेंडे स्वामी महाराज आहेत. अत्यंत प्रासादिक अशा लयीमध्ये केलेले अनेक स्तोत्र की ज्या स्तोत्रांच्या माध्यमातून अनेक लोक दत्तप्रभूंची सद्गुरूंची उपासना करतात. महाराजांचा जन्म श्रावण मध्य पंचमी 1954 साली झाला. त्यांच्या आईचं नाव रमाबाई, वडिलांचं नाव गणेश भट्ट, कुलनाम टेंबे. टेंबे घराण्यामध्ये जन्माला आलेले वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
लहानपणापासूनच अत्यंत अलौकिक असं अद्भुत चरित्र त्यांचं सांगितलं जातं. वयाच्या 12व्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते गणले जाऊ लागले. अनेक मंत्रांची उपासना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेली. गावामध्ये एक म्हैस दूध देत नव्हती तर मंत्र साधनेच्या द्वारे त्याने त्या म्हशीला दूध द्यायला भाग पाडलं. अत्यंत चुरचुरीत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. लहानपणाचा हा वासुदेव अत्यंत दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीनं वासुदेव शास्त्री झाला. आणि वयाच्या 21व्या वर्षी अन्नपूर्णाबाईशी त्यांचा विवाह संपन्न झाला. दिवस चाललेले होते. दत्तकृपा होतीच. त्याची प्रचिती त्यांच्या जीवनामध्ये वेळोवेळी त्यांना येत होती. आणि अशातच 1891 साली गंगाखेड येथे आलेले असताना त्यांच्या पत्नीचं निधन झालं. संतांना सुद्धा प्रारब्ध चुकत नाही, लक्षात घ्या. प्रारब्ध कर्म भोगादेव क्षयः. प्रारब्ध कर्म हे भोगूनच संपवाला. अन्नपूर्णाबाईचं निधन झालं आणि त्यांच्या 14व्या दिवशी त्यांनी संन्यास घेतला. पत्नीच्या 14व्या दिवशी. कारण पत्नी निवर्तली म्हणजे गृहस्थाश्रम संपला आणि आश्रमाशिवाय देह असता कामा नये. संन्यास घेतला. पुढे गोविंद स्वामी हे त्यांचे गुरु, नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना दीक्षा दिली, संन्यास दीक्षा दिली. अनेक ठिकाणी भारतामध्ये भ्रमण केलं. जवळपास 23 चातुर्मास त्यांनी उपासना केली. अनेक दिव्य अशा ग्रंथांचं लेखन केलं. आणि शेवटी आषाढ शुद्ध प्रतिपदेला गरुडेश्वर या ठिकाणी शेवटचा चातुर्मास करून त्यांनी आपली विहदौलाची यात्रा संपवली. रंगावधूत स्वामी महाराज असतील, गांडा महाराज असतील, योगीराज गुळवणी महाराज असतील, या सगळ्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली दत्तप्रभूंची उपासना पुढे अनेक शिष्यांमध्ये रूढ केली, जनमानसामध्ये रूढ केली, प्रचलित केली. आणि आज मोठ्या हर्षोल्लासाने सगळीकडं या स्तोत्राच्या मंत्राचा जप सगळीकडं चालत असतो. त्यातूनच एक अत्यंत प्रभावी मंत्र ज्याचा जप आपण करतो तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ
प्रज्ञा आणि विभूतिमत्व या सगळ्यांच्या द्वारे ग्रथित झालेला हा दत्तपुराण नावाचा ग्रंथ हा प्राचीन असलेल्या सगळ्या पुराणांची जर तुलना केली तर एक अंश सुद्धा त्यापेक्षा कमी नाहीये. ग्रंथाची पुराणाची जी लक्षणं सांगितली त्यामध्ये सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम्. सर्व पुराणांची रचना ही 5 लक्षणांनी युक्त असते. उत्पत्ती, सर्ग म्हणजे उत्पत्ती, निर्मिती, या सृष्टीची निर्मिती कशी झाली, या सृष्टीचा लय, ही सृष्टी काही आजच निर्माण झालेली नाहीये किंवा एकदाच निर्माण झालेली नाही, अनेक वेळेस हिचा लय झालेला आहे, प्रलय झालेला आहे. या प्रलयानंतर पुन्हा ही सृष्टी पुन्हा निर्माण झाली, पुनरुत्पत्ती. त्यानंतर मन्वंतर, वेगवेगळ्या मनुंचा काळ आणि सगळ्या वंश विस्तारातल्या पुढील कथा, या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेली ही पुराण, हे दत्तपुराण सुद्धा असंच आहे. या सगळ्या लक्षणांचा विचार या दत्तपुराणामध्ये केलेला आहे. हे दत्तपुराण म्हणजे काय तर भगवान दत्तात्रेयांचा वेदच आहे. वेदतुल्य अशा प्रकारची ही रचना आहे. या पुराणामध्ये एकूण 8 अष्टक आणि प्रत्येक अष्टकामध्ये 8 अध्याय आहेत. असे एकूण 64 अध्यायांचं असलेलं हे पुराण. ऋग्वेदामध्ये सुद्धा एकूण 8 अष्टक आहे, 64 अध्याय. आणि या सगळ्या ऋग्वेदासारखाच असलेला हा सगळा एकूण या पुराणाचा विस्तार आपण म्हणतो. हा ग्रंथ टेंबे स्वामी महाराजांनी लिहिला, पण हा ग्रंथ खरं पाहिलं तर दत्त प्रभूंनीच लिहिलेला आहे. हा ग्रंथ प्रगट झाला ब्रह्मावर्त या ठिकाणी. ब्रह्मावर्त इथं टेंबे स्वामी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली. पण याच्यावर असलेली चूर्णिका टीका जी आहे ती सिद्धाश्रमामध्ये त्यांनी लिहिली. स्वामी महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये लिहिलेल्या अनेक रचनांचा जर आपण विचार केला तर कधी काय लिहायचं हे स्वतः टेंबे स्वामींना सुद्धा माहिती नसायचं. दत्त प्रभूंनीच ती आज्ञा करायची, उठवायचं, उठा, लिहा. आणि लिहायला बसेपर्यंत माहिती नसायचं की आपल्याला काय लिहायचं आहे. महाराजांचं सगळं संपूर्ण जीवनच दत्तप्रभूंनी व्यापलेलं होतं. महाराज स्वतः सांगतात, करता करविता दत्त तत्पदी ठेवणी चित्त वासुदेव एक निमित्त चरित ऐकोत संत. मी वासुदेव म्हणजे स्वतः टेंबे स्वामी महाराज हे निमित्त आहे, परंतु हे पुराण जे लिहून घेतलेलं हे दत्त प्रभूंनीच लिहून घेतलेलं आहे. सगळ्या जीवन चरित्राकडे जर आपण पाहिलं तर अनेक वेळेस असं होतं की आपण प्रभूची सेवा करतो, देवाची सेवा करतो आणि आपल्यावर काहीतरी कृपा करा असं आपण म्हणतो. पण टेंबे स्वामींच्या बाबतीमध्ये जर लक्षात घेतलं तर स्वतः टेंबे स्वामींनाच दत्तप्रभूंनी निवडलेले आहे. माणगाव या आपल्या गावामध्ये राहत असताना दत्तप्रभूंनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला टेंबे स्वामींना आणि सांगितलं की तुम्ही भगवंताची सेवा करता. टेंबे स्वामी म्हणले, हो, आम्ही सूर्याची आणि आंघोळीची सेवा करतो.
आमची सेवा का करत नाही? बघा, प्रत्यक्ष देव दत्त प्रभू समोर येऊन उभा राहिलेले आहेत आणि ते म्हणताय की आमची सेवा तुम्ही करा. म्हणजे देवे स्वामींना दत्त प्रभूंनी निवडलेलं आहे आपल्या कार्यासाठी. दत्त प्रभूंनी त्यांना स्वप्नामध्ये सगळ्या पूर्वजन्माचं स्मरण करून दिलं आणि संपूर्ण जीवनावर नियंत्रण स्वतः दत्त प्रभूंचं होतं. आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं तयार झालेलं हे दत्त पुराण अनेक दिव्य घटना स्वामीजींच्या चरित्रामध्ये आपल्याला सांगता येतील. वेळोवेळी आपण त्यांचा परामर्श घेणार आहोत. वेद व्यासजींच्या ज्या प्रज्ञेनं अनेक पुराणांची रचना झाली तशाच प्रकारचं हे पुराण आहे. या पुराणामध्ये असलेले एकूण 8 अष्टकांची विभागणी जर पाहायची झाली, थोडक्यात जी पुराण कथा आपण श्रवण करणार आहोत ती कथा पुराण कसं आहे, एकूण 8 अष्टक या पुराणामध्ये आहेत. त्यापैकी पहिले 2 हे ज्ञानकांडावर आधारित आहेत. ज्ञानकांड असं त्याला म्हणतात. अंतिम 2, शेवटची 2 हे कर्मकांडावर आधारित आहेत. त्यांचा विषय कर्मकांड आहे. आणि मधले जे 4 अष्टक आहेत हे उपासना कांडाचे आहेत. या मधल्या 4 उपासना कांडाचंच सोप्या भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये केलेलं स्वरूप म्हणजे दत्त महात्म्य, जे स्वामीजींनीच लिहिलं. अशी त्या ग्रंथाची एकूण रचना आहे. पहिल्यांदा ज्ञान, नंतर उपासना आणि शेवटी कर्म. खरं पाहिलं तर क्रम सगळ्यात शेवटी ज्ञान असायला पाहिजे. पहिल्यांदा कर्म, पुन्हा उपासना आणि नंतर ज्ञान. पण या पुराणामध्ये सुरुवातीलाच ज्ञानकांड आलेल्या 2 अष्टकांमध्ये. या माग आपल्या सगळ्या प्राचीन ऋषी मुनींची जी इच्छा होती ती अशी होती की जे विद्वान लोक आहेत त्यांनी जर एखादा ग्रंथ वाचायला घेतला तर त्या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे हे सुरुवातीलाच कळावं. म्हणून सुरुवातीला ज्ञानकांड सांगितलं. आपण जर ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास करायला घेतला, बरेच जण ज्ञानेश्वरी वाचतात आणि त्यांची तक्रार असते की ज्ञानेश्वरी कळत नाही, समजत नाही, अवघड जाते. मुळात कसं आहे, ज्ञानेश्वरी आपल्याला समजून घ्यायची नसते, ही त्याच्यामधली मुख्य भावना आहे. पण ज्ञानेश्वरी आपण वाचायला घेतली, वाचायला सुरुवात केली, पहिला अध्याय झाला, दुसऱ्या अध्यायाच्या पुढे आपली ज्ञानेश्वरी जातच नाही कधी. काय कारण आहे याचं? कारण या दुसऱ्या अध्यायामध्ये सर्वोच्च सिद्धांत आलेले सगळे ज्ञानेश्वरीच्या, गीतेच्या. मग हे आपल्या शास्त्रकारांचं वैशिष्ट्य असं होतं की सुरुवातीला ज्ञान कळावं. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्रयोनित्वात् तत्व समन्वयात अशा प्रकारची सूत्र आलेली आहेत. या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला एकच समजतं की सुरुवातीला ज्ञान कळू द्या. एखाद्या अधिकारी मनुष्याला सुरुवातीला ज्ञान जर कळालं तर इतर ग्रंथ त्याला वाचायला सोपा जाईल. त्याच्या जीवनातला काळ थोडा अधिक कमी जाईल या ग्रंथाच्या अभ्यासाकरता. पुढचं वाचायची त्याला फारशी गरज लागणार नाही. अशा सगळ्या प्रकारचा विचार करून सुरुवातीला ज्ञानकांड सांगितलेलं आहे. सुरुवातीला या ठिकाणी आपण ग्रंथाच्या विषयी माहिती घेतली, 2 मिनिटं भजन करू आणि नंतर पुढील भाग कथा भाग शेअर.
या सुरुवातीच्याच अध्यायामध्ये वेदपाद स्तुती नावाचा एक भाग, ही स्तुती करणं सर्वसाधारण मनुष्याचं कामच नाहीये. प्रत्येक श्लोकामध्ये ऋग्वेदाचा एक एक शब्द, ऋग्वेदाचा एक एक पाद महाराजांनी, स्वामी महाराजांनी या ठिकाणी मंत्रात्मक अशा पद्धतीने रचलेला आहे. हा पूर्ण पहिला अध्याय अशा पद्धतीचा आहे. खरं पाहिलं तर दत्तपुराण हे अत्यंत कठीण अशा प्रकारचं पुराण आहे. महाराजांनीच त्याच्यावर चूर्णिका लिहिली, टीका लिहिली, म्हणून ते सर्वसाधारणपणे अभ्यासाला थोडं सोपं आहे. कारण याच्यामध्ये वापरलेली भाषा, शब्द हे क्लिष्ट स्वरूपाचे आहेत. म्हणूनच महाराजांनी दत्त महात्म्य नावाचा एक स्वतंत्र सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठीचा ग्रंथ लिहिला. प्रथम जे स्तवन केलेलं आहे तिथं स्वामी महाराज असं म्हणतात, यथामृत द्विशताम श्री दत्तात्रेय जीवनम तथायमापि भगवान् त्वत्कथामृत जीवनम
स्वर्गातील देवांचं अमृत हेच ज्याप्रमाणे जीवन असतं, त्या पद्धतीनं हे दत्त प्रेम हेच माझं जीवन झालेलं आहे. दत्त कथा हाच माझ्या जीवनाचा आधार झालेला आहे. त्वद्गृहीत मनसो हि जीवनम् प्रेष्ठक्रांत सकलत्वमेव मे अप्रेमे शिव निर्गुणा व्यतिरत्र तव निर्गुणाजं मे. स्वामी महाराज इथं असं म्हणतात की दत्तप्रभू तुम्हीच माझ्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे. तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. माझं जीवन दत्तमय झालेलं आहे. आणि मग या ठिकाणी ज्याप्रमाणे ऋग्वेदाचा पहिला मंत्र अग्नी मिळे पुरोहितम, त्या पद्धतीने अग्नि मिळे परम देवम यज्ञस्य त्वां प्रधीश्वरम स्तोमो यमग्रियोर्थ्यस्ते हृदिस्पृगस्पुषन्तमः. इथं अग्नीची स्तुती महाराजांनी केलेली आहे. अग्नी आणि सूर्य हे दोन देवता असे की हे प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारे आणि अनुभवता येणारे देव आहेत. दत्त संप्रदायातील सगळं प्रकारचं फल प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. दत्त संप्रदाय हा असा संप्रदाय की माणसाच्या जीवनामधली सगळ्या प्रकारची दुःखांची निवृत्ती या दत्त संप्रदायामध्ये होते. प्रत्येक संप्रदाय कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाचा अंगीकार करणारा संप्रदाय असतो. ज्ञान मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, योग मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल. पण या दत्त संप्रदायामध्ये हठयोग, राजयोग, मंत्रयोग, लययोग अशा सगळ्या प्रकारचं एकत्रित येऊन महायोग, या महायोगाचं अनुकरण करणारा हा दत्त संप्रदाय. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग तर श्रेष्ठ आहेच आहे, पण त्यासोबत योगाचा सुद्धा अंगीकार दत्त या संप्रदायामध्ये केलेला आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये दत्तप्रभूंच्या चरित्राचा विचार एवढ्याच करता केला गेला की त्यांचा अवतारच योगासाठी आहे. योगासाठीच दत्तप्रभू आविर्भूत झालेले आहेत. हीच त्यांची विशेषता आहे. योग मार्गातील सगळ्या प्रकारच्या चुकांची दुरुस्ती करून दत्त उपासना आपल्याला जर करायची असेल तर त्यातून सगळ्या प्रकारची योग मार्गातली काय आपल्या चुका दुरुस्त होतील. या ठिकाणी एक विचार करणं गरजेचं आहे की दत्त संप्रदाय हा जनमानसांमध्ये पोहोचण्याचं काय कारण आहे, किंवा दत्त मार्ग संप्रदायाची आवश्यकता काय, हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या, सगळ्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. काय सांगितलंय? संसार दुःख मूळ चहूकडे पिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार अतिशय दुःखमय, संसारात फक्त दुःखच आहे. या संसाराचा त्याग करा आणि सत्य स्वरूप असलेल्या त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या. मोक्ष मार्गाचा अवलंब करा. पूर्वी भारतामध्ये जी परकीय आक्रमण झाली त्याच्यामध्ये सुफी संत आले काही. या सुफी संतांनी मध्ययुगामध्ये आपला सगळा प्रभाव, तंत्र मंत्र या सगळ्याचा प्रभाव जनसामान्यावर टाकला आणि त्या लोकांनी प्रपंचासाठी उपयोगी असणारी साधना सांगितली लोकांना. लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्रश्न असायचे, साधे सुधे प्रश्न जे लोकांना दररोज भेडसावतात प्रपंचामध्ये,
त्याच्यावरची सगळ्या प्रकारचे उपाय हे सुफी संत सांगायचे. आणि या सुफी संतांनी काय केलं, लोकांना त्या मार्गामध्ये आकृष्ट केलं, आपल्याकडे वळवलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की फार मोठं धर्मांतरण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. पण या सुफी संतांच्या काळामध्ये आपल्याकडे अस्तित्वात असलेला अत्यंत प्रसिद्ध नाथ संप्रदाय, या नाथ संप्रदायांच्या आदिगुरु जरी भगवान शंकर असले तरी त्यांना जो उपदेश झालेला आहे तो दत्तप्रभूंचा आहे. एकदा भगवान शंकर पार्वतीला गुह्य ज्ञान देत असताना भगवान शंकर त्यांना ते गुह्य ज्ञान देताय, सांगताय, आणि पार्वती ऐकत ऐकत तिला झोप लागली. मुखाने नामस्मरण तिच्याही चालू होत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे सगळं गुह्य ज्ञान श्रवण करता करता तिला झोप लागली पार्वती मातेला. आणि ह्या सगळ्या ज्ञानाची गोष्टच अशी आहे ना, कथेला कीर्तनाला बसलं की आपोआप झोप येतेच. त्याचं कारण आहे असं सांगितलं जातं की ही निद्रा देवी म्हणजे कोण आहे, तर ही कुंभकर्णाची पत्नी आहे. आणि त्या कुंभकर्णाला रावणानं रणांगणामध्ये
ही धावतच रामचंद्रांकडे गेली. रामचंद्रांना विचारलं, अहो प्रभू, म्हणजे तुम्ही माझ्या पतीला ठार केलं, मला आता कुणाचाच आश्रय राहिला नाही, मी काय करू? प्रभू रामचंद्र म्हणले, अगं तू प्रपंच खूप केलास, आता परमार्थ कर. त्याच्यामुळे जिथं जिथं कथा कीर्तन असेल तिथं तिथं तू जात जा. तेव्हापासून जिथं जिथं कथा आणि कीर्तन प्रवचन होतात तिथं येऊन बसतेस. आणि साधी सुधी बसत नाही, मानगुटावर येऊन बसते. आपोआप डोकल्याला घ्यायला मला लागतात माणसं. आता कथा करणाऱ्याला समाधान मिळतो, बाबा आपण खूप छान कथा करतोय, माणसं डुलायले, ही गोष्ट वेगळी. पण थोडा हा सगळा हे पुराण आपल्यासाठी थोडं नवीन आहे. आपण वेगवेगळ्या कथा ऐकलेल्या, थोडी याच्याबद्दलची माहिती आपल्याला व्हावी या उद्देशानं थोडं याचं विस्तृत थोडं विवेचन केलं. अजून आपण जो गजर करतो त्यावेळेस आपण टाळ्या वाजवायत, मोठ्याने नामस्मरण करावं. म्हणजे ती झोपलेली जी निद्रा देवी तिलाही आपण थोडं थोडं जागर करायचं असतं. एकदा मोठ्यानं जयघोष करूया. पुंडली आणि गुह्य ज्ञान पार्वतीला सांगू लागले. पार्वती झोपली, पण जो जलाशय होता शेजारून वाहणारा, त्या जलाशयामध्ये असलेला एक मासा तो हुंकार देत होता. पूर्ण ज्ञान त्यानं ग्रहण केलं आणि भोले बाबांच्या समोर येऊन सांगितलं, मी हे सगळं ग्रहण केलंय, मला ऐकलं मी सगळं. त्यावेळेस भोलेनाथ असं म्हणले, किंवा तुम्ही ऐकलेलं जरी असलं तरी गुरु कृपेशिवाय त्याची फलश्रुती नाही. तुम्ही भगवान दत्तात्रयांकडे जा. मग त्या मत्स्येंद्रनाथांना दत्तप्रभूंकडे पाठवलं. दत्तप्रभूंचे आशीर्वाद त्या मत्स्येंद्रनाथाची घेतले आणि तेव्हापासून मंत्र तंत्राची उपासना आणि दीक्षा सुरू झाली. आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता. मच्छिंद्र दयाला मुख शिष्य, मच्छिंद्र संकटाचं निवारण करणारी उपासना या दत्त संप्रदायामध्ये आपल्याला सांगितली जाते. पुढील दत्तावतारी पुरुष भगवान दत्तात्रय तर आहेतच, पण त्यांच्या सोबत दत्तावतारी दत्तांश म्हणून जे काही सगळे पुरुष होऊन गेले, यांची सेवा करून आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून प्रापंचिकांसाठी, प्रपंच करणाऱ्यांसाठी, संसारिकांसाठी अत्यंत योग्य मार्ग जर कोणता असेल तर तो दत्त संप्रदायाचा मार्ग आहे. सर्व समावेशक अशा प्रकारचा हा मार्ग आहे. सर्व संप्रदाय कामना पूर्ण करण्याचे
आपल्याकडे काहीतरी साधन पाहिजे, आपल्याला अडचणी सोडवता आल्या पाहिजेत. प्रपंचातल्या प्रपंचातून लक्ष काढून घ्या, निवृत्त व्हा, हे मायाजाळ आहे हे तर ठीक आहे, पण हे सगळं असून सुद्धा प्रत्येकाला प्रपंच करावा लागतो. तो प्रपंच सुखाचा होण्यासाठी, आपली कामनापूर्ती होण्यासाठी आवश्यक असणारा आधार म्हणजे हा दत्त संप्रदाय आहे. मग साईबाबा असतील, श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज असतील, माणिक प्रभू महाराज असतील, पंत महाराज वाळे कुद्रीकर असतील, किंवा अनेक गजानन महाराज असतील, अशा सगळ्या प्रकारच्या दत्तावतारी पुरुष आणि आपल्यासाठी आपले बाबाजी असतील. हे सगळे आपल्यासाठी आपल्या प्रपंचातल्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर आहे. फक्त त्यांना मनोभावे आपण शरण जायचं. आणि हे शरण कसं जायचं हे शिकण्यासाठीच ही कथा ऐकायची, की कोण कोण कसं कसं दत्तप्रभूंना शरण गेलं आणि त्यांच्या जीवनामध्ये कशा कशा पद्धतीने त्यांनी त्यांची कृपा संपादित केली. सगळ्यांना दत्तप्रभूंनी स्वतः दर्शन दिलेलं आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. जो श्री गुरु आपल्या पाठीमागे उभा आहे, अशा माणसाला जगामध्ये कोणतंही संकट अडवू शकत नाही. थोडं पडता साकडे साकडे, थोडं पडता साकडे पडता साकडे साकडे, थोडं पडता साकडे थोडं पडता बाबाजी आपल्या पाठीमागे, आपल्याला कुठल्याही प्रकारच्या संकटाला घाबरायचं काहीच कारण नाही. टेंबे स्वामी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी दत्तप्रभूंची पहिल्या या अध्यायामध्ये स्तुती करून दुसऱ्या अध्यायामध्ये आता एका कथेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असणारी एक समस्या कथेच्या स्वरूपामध्ये मांडलेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये एक ब्राह्मण आहे. सगळं जीवन उत्तम अशा प्रकारची साधना त्यानं त्याच्या जीवनामध्ये केलेली आहे. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या साधनाचा अभ्यास करायचा त्यानं ठेवलाच नव्हता. कश्चित विजरो दैवात सर्व संस्कार संस्कृतः अधीत वेद वेदांगश चारिताश्रम सत्क्रियाः. सगळ्या वेदांचा अभ्यास केला, वेदांगाचा अभ्यास केला, 6 शास्त्रांचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला, सगळा अभ्यास केलेला आहे. सगळ्या प्रकारचे संस्कार त्याने प्राप्त केलेले आहेत. पण मनाला समाधान नव्हतं.
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आश्रमापर्यंत तो आलेला आहे. आणि विचार करतोय की माझ्या जीवनामध्ये मी सगळ्या प्रकारची साधनं केली, सगळ्या प्रकारच्या सेवा केल्या, पण मला समाधान का मिळत नाही. त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आणि जिज्ञासू वृत्तीनं या प्रश्नाचं उत्तर शोधायचं त्यानं ठरवलं. जिज्ञासेचा नियम असा आहे की जिज्ञासा जर आपल्या मनातून असेल तर त्या जिज्ञासेचं श्रवण होतच, त्याचं उत्तर मिळतच. योग्य व्यक्ती त्या ठिकाणी येतो. माऊली ज्याप्रमाणे म्हणतात, सद्गुरु आपैसे या भेटेची गा. आपल्या मनामध्ये असणारी जिज्ञासा जर योग्य प्रकारची असेल तर आपल्याला ते सद्गुरु सुद्धा भेटतात. आणि ही प्रभू कृपाच आहे. या ब्राह्मणाच्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे संस्कार झालेले आहेत. जन्मापूर्वी सुद्धा याच्यावर संस्कार झालेले आहेत. म्हणजे पिंडाची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी सुद्धा योग्य संस्कार, गर्भाधान संस्कार, कुसवन संस्कार, असेही संस्कार त्याच्यावर झालेले आहेत. असा हा ब्राह्मण आहे. महायज्ञैश्च यज्ञश्च ब्राह्मीयं क्रियते तनुः. अनेक प्रकारचे संस्कार यज्ञ करून संपन्न झालेला हा ब्राह्मण विचार करतोय, शरीर शुद्ध होण्यासाठी मी अनेक प्रकारचे संस्कार या शरीरावर केले, सर्व वेदांगाचा अभ्यास केला, आपापल्या वर्णानुसार जे विहित कर्म माझ्या वाटेला आलेलं होतं ब्राह्मण म्हणून, ते सगळं मी केलं. पंचयज्ञ केला, सगळ्या प्रकारची साधनं मी अभ्यासली, तरी सुद्धा मला समाधान का प्राप्त नाहीये. काहीतरी माझ्या चित्ताला अस्वस्थता आहे. शोधण्याचा प्रयत्न करतोय. वेदांचं अध्ययन केलं, माता पित्यांची सेवा केली, तिन्ही ऋणातून हा मुक्त झालेला आहे. माणसावर 3 प्रकारचे ऋण असतात: देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृऋण. सगळ्या प्रकारच्या पूजा व्यवस्थित केल्यामुळं, ब्रह्मकर्म केल्यामुळं देवऋण, या देवऋणातून माणूस मुक्त होतो, ऋषी ऋणातून मुक्त होतो आणि पुत्र जन्मामुळं पितृऋणातून सुद्धा मी मुक्त झालो. विधिवत अशा प्रकारचा संन्यास मी घेतला. मला आता कुठल्याही प्रकारची इच्छा माझ्या मनामध्ये राहिलेली नाहीये. लोकेशणा, पुत्रेशणा, विद्येशणा, म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी मला प्रसिद्धी द्यावी, माझ्या मुलाचं अधिकाधिक चांगलं भवितव्य असावं, त्याची चिंता, अशा प्रकारची पुत्रेशणा सुद्धा मला नाहीये. आणि वित्तेशणा, पैशाची सुद्धा मला आता कुठल्याही प्रकारची चिंता नाहीये. या सगळ्या ईश्वरांचा मी त्याग केलेला आहे. संन्यासानंतर असणार साधन चतुष्टय, या साधन चतुष्टयाचा सुद्धा मी अभ्यास केला. वैदिक पद्धतीनुसार सगळ्या प्रकारचे मार्ग मी अवलंबून माझं जीवन जगलं. योगाभ्यास सुद्धा केला. एवढं सगळं करून सुद्धा मनाला शांती नाही. म्हणजे या ब्राह्मणानं वेदानं सांगितलेला सगळ्या प्रकारचा मार्ग त्यांना अवलंबित केलेला होता, पण मनाला शांती नाही.
खरी गोष्ट अशी आहे की एकाच मार्गावर जर माणूस सतत चालत राहिला तर त्याला कुठल्या तरी उद्दिष्टापर्यंत तो मार्ग घेऊन जातो. आद्य शंकराचार्यांनी याला शब्द जालम महारण्यम असं म्हटले. नाना श्रुती भ्रमा. आपण एकाच ठिकाणी जर खोदत राहिलो तर आपल्याला खाली खोदत गेलो तर पाणी लागतं. इथं 2 फूट खोदायचं, अजून 10 फुटावर 2 फूट खोदायचं, त्याच्या पलीकडे 10 फूट, असे खड्डे जर खोदत राहिलो पाणी कधीच लागणार नाही. एकच मार्ग निवडला पाहिजे, पण यानं अनेक मार्गांचा अभ्यास केला पण मनाला शांती नाही. हे खरं की ते खरं असं याच्या मनामध्ये निर्माण झालं. आता हे हळूहळू आपल्यापर्यंत यायला लागलंय बरं का, लक्षात घ्या. ते आपल्या जीवनामध्ये हे कसं घडतं पहा. आपण सुद्धा अनेक प्रकारचे मार्ग अवलंबतो. आपल्याला सुद्धा हे खरं का ते खरं असे प्रश्न मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. या सुद्धा संन्यास घेतलेल्या ब्राह्मणामध्ये असा प्रामाणिकपणा होता, शास्त्रांचा अभ्यास एवढा केलेला होता आणि याच्या मनामध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला. रामकृष्ण परमहंसाच्या जीवनामध्ये संभ्रम नव्हता. मोठ्या भावाने सांगितलं फक्त, गदाधर ही काली माता आपली आई आहे आणि या काली मातेची आपल्याला सेवा करायची आहे. बस एकच मार्ग रामकृष्णांनी अवलंबला त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. प्रत्यक्ष काली मातेनं दर्शन दिलं. हा ब्राह्मण तोच विचार करतोय. हे सगळं होताना यथा समय या ब्राह्मणाने सुद्धा दत्तप्रभूंची आठवण ठेवलेली आहे. मुखाने सतत नामस्मरण केलेलं दत्तप्रभूंचं. असा विचार करत करत खूप थकला होता आणि वनामध्ये एके ठिकाणी बसला. मनामध्ये चिंतन चालू आहे, नेमकं काय करावं. आणि पुण्याचा उदय झाला आणि एकाएकी त्याच्या पुढं त्याच्या निष्ठेमुळं, त्याच्या आयुष्यभर केलेल्या नामस्मरणाच्या प्रभावामुळं प्रत्यक्ष दत्तप्रभू त्याच्या पुढे उपस्थित झाले. दत्तात्रय भगवान की जय. याच्या प्रामाणिकपणामुळे दत्तप्रभू प्रसन्न झाले. समोर उभं टाकले. एका संन्यासाच्याच रूपामध्ये, यत रूपामध्ये दत्तप्रभू उभे आणि दत्तप्रभू हे अनुग्रह सागर आहे. स्मर्तुग्रामी आहे. दत्तप्रभूंचं स्मरण करा, ते ताबडतोब आपल्या पुढे प्रगट होती. कायवाच्या माने दादा विष्णुदास, 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 कायवाच्या
अत्यंत विश्वासामुळे दत्तप्रभूवरच्या दत्तप्रभू प्रगट झाले यतुरूपामध्ये. याने साष्टांग प्रणाम केला दत्तप्रभूंना. दत्तप्रभूंनी विचारलं काय अडचण आहे, काय समस्या आहे. त्यावेळी यानं सांगायला सुरुवात केली, प्रभू माझ्या या देहाला देह धारण करण्यापूर्वीपासून संस्कार आहे. कुठं 16 संस्कार सांगितले, कुठं 25 संस्कार सांगितले, कुठे 42 संस्कार सांगितले. सगळे संस्कार माझ्यावर झाले. सगळ्या तीर्थयात्रा झाल्या, सगळे ज्योतिर्लिंग झाले, 4 धाम झाले, सगळे यज्ञ सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये केले. बरं, जो भगवंत ज्याची पूजा आपल्याला करायला सांगितली जाते त्याचं सुद्धा यथार्थ रूप मला माहिती नाही, मला नाही कळालं. सांगितलं जातं, शास्त्रानं सांगितलेलं आहे काय, निर्विघ्नार्थम हरिशाद्य देवा अपि भजन्तियम. शास्त्रानं सांगितलं की काय करा, कुठल्या कामाची सुरुवात आधी करत असताना गणपतीची पूजा करा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप त्वमेव केलं कर्तासि, त्वमेव केलं धर्तासि, त्वमेव केलं धर्तासि, त्वमेव सर्वं खलुविदं ब्रह्मासि. काय जे सगळं आहे ते तूच आहेस. एवढंच नाही तर भगवान नारायण, शिवशंकर, भोलेनाथ असतील, पार्वती माता सुद्धा, हे सगळे देव त्या गणपती बाप्पाची पूजा करतात. एवढंच नाही, शिव पार्वतीच्या विवाहात सुद्धा या दोघांनी गणपतीची पूजा केली. मग आता पुराण सांगतात गणपती त्यांचा मुलगा, ह्या दोघांनी पुन्हा त्यांची पूजा केली. इतकं गणपतीचं महात्म्य सांगितलं जातं. बरं, दुसरे काही लोक येतात, ते विचार करतात की आपण काय करू, सूर्याचीच उपासना करू, कारण सूर्यच खरा देव आहे, आपल्याला दिसतो. पूर्वीच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, पूर्वीच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, पूर्वीच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. प्रभाती स्वीटी स्वरा त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो. वनस्पतींचं अन्न त्याच्याशिवाय निर्माण होत नाही. त्याची उपासना करा. काही जण येतात आणि ते सांगतात, अहो सूर्य सोडा, गणपती सोडा, भगवान भोलेनाथ हेच खरे देव आहे. भस्ममुठी रुंड माळ,
त्याच्यापासून तरी सृष्टी निर्माण झाली, ओंकार स्वरूप आहे, हे सगळं सांगितलं जात. काही लोक येतात आणि ते सांगतात, अहो ही सृष्टी आहे ना, ही सृष्टी भगवान जरी चालवत असले, भगवान भोलेनाथ जरी चालवत असले तरी शिव हे शक्ती शिवाय अपूर्ण आहे. शक्ती है तो मैं हूं, आहे की नाही? पण एवढंच नाही, ही शक्ती जी आहे ती अनादि निर्गुण आहे. अनादि निर्गुण प्रगटी भवानी, हीच अनादि निर्गुण असलेली भवानी खरी देवता आहे. बर काही लोक येतात, अहो शक्ती जाऊ द्या, या भगवंतानच अनेक अवतार धारण केले आणि त्या प्रत्येक अवतारामध्ये इथं येऊन सगळ्या दुर्जनांचा नाश केला. म्हणून हे जग कसं आहे, विष्णुमय